नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशीचे महत्त्व काय आहे, पुत्रदा एकादशी कोणत्या दिवशी आहे, आपल्याला याचे आचरण कोण्या दिवशी करायचे आहे आणि याची सांगता कोण्या दिवशी करायची आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मित्रांनो, पौष महिन्यामध्ये जे शुक्ल पक्षातली एकादशी येते, ह्या एकादशीला पुत्रदा एकादशी या नावाने जाणले जाते। आमच्या जे जुने पुराणामध्ये याचं वर्णन खूप काही मिळते, याचं महत्त्व खूप काही मानले जाते। असं म्हटलं जाते की या व्रताचे आचरण करणाऱ्या व्यक्तीचे सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि त्याला संतान प्राप्ती होते, वंशवृद्धी होते आणि शेवटी त्याला मुक्ती मिळते। आणि यासोबत अशी मान्यता आहे की जे व्यक्ती या व्रताचं आचरण करतो त्याच्या पाठीमागे सदैव भगवान विष्णू राहून त्याची आपल्या संतानासारखी रक्षा देखील करतात। जशी आपण आपल्या संतानाची देखभाल करतो, त्यांच्यावर लक्ष ठेवतो, त्यांचं रक्षण करतो, त्याच प्रकारे जो व्यक्ती ह्या व्रताचं आचरण करते त्याच्यावर भगवान विष्णू सदैव कृपा करून त्याची रक्षा करतात। तर मित्रांनो, त्याला जाणून घेऊया की एकादशी यावर्षी किती तारखेला आहे, आपल्याला कोण्या दिवशी याचे व्रत आचरण करायचे आहे, कोण्या दिवशी याचे पारण करायचे आहे। तसे पाहिले तर मित्रांनो, ही एकादशी वर्षातून 2 वेळेस पडते। पहिली म्हणजे पौष महिन्यातली पुत्रदा एकादशी आणि त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये एकदा ही एकादशी येते। या दोन्ही व्रताचं फळ समान आहे। याने निश्चिती ज्या लोकांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होऊन त्यांचा वंश वाढतो। तर मित्रांनो, पंचांगानुसार यावर्षी एकादशी तिथी 20 जानेवारी 2024ला रात्री 6:26 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जानेवारी 2024ला रात्री 7:26 समाप्त होईल। तर आम्हाला या एकादशीचे व्रत आचरण करायचे आहे उदय तिथीच्या नुसार, म्हणजे 21 जानेवारीला याचे व्रत ठेवायचे आहे आणि याचे पारण करायचे आहे 22 जानेवारी 2024ला सकाळी 7:14 9:21 याचा पारण करण्याचा शुभयोग आहे। जर द्वादशीचा विचार केला तर द्वादशी समाप्त होतील दुसऱ्या दिवशी 7:51। तर मित्रांनो, या व्रताचे आचरण करायचे आहे 21 जानेवारीला आणि याचं पारण करायचं आहे 22 जानेवारीला सकाळी 7:14 पुढे। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया की या व्रताचं नेमकं आपल्याला काय नियम पाळायचे आहेत, या व्रताची आपल्याला कशा प्रकारे पूजा करायची आहे। मित्रांनो, ज्या व्यक्तीला हे व्रत करायचे आहे, याचं आचरण करायचे आहे, त्यांनी या एकादशीच्या एका दिवशी अगोदर म्हणजे दशमीच्या दिवशी फक्त एक वेळ सात्विक भोजन करायचे आणि जो व्यक्ती व्रत आचरण करीत आहे त्याने संयमाने राहून ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। एकादशीच्या दिवशी पाणी घेऊन किंवा गंगाजळ घेऊन संकल्प करायचा आहे आणि यासोबत भगवान विष्णूची तुळशीचे पान, तीळ, पिवळे फूल, पंचामृत यांनी पूजा करायची आहे आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी 6 ते 7च्या दरम्यान आपल्याला तुळशीला दीपदान करायचे आहे आणि सकाळी तुळशीची पूजा करायची आहे। यानंतर व्रताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी जो कोणी गरीब व्यक्ती असेल, जो जरूरतमंद व्यक्ती असेल, त्यांना किंवा ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊन या व्रताची सांगता करायची आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही हे व्रत पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं आणि भक्तिभावानं जर आचरण केलं तर निश्चित
भगवान विष्णूची कृपा सदैव होईल आणि आपल्या घरी सगळ्या प्रकारचे सुख, समृद्धी, ऐश्वर निश्चितच आपल्याला लाभेल. तर मित्रांनो, या व्रताचे आचरण करून आपल्या जीवनाला खुशाल करा आणि भगवान विष्णू, लक्ष्मी माताची कृपा अवश्य प्राप्त करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.